तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले. त्याच माध्यमातून शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा या योजनेचा लाभ घेऊन लाखो शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सामील झाले. याचबद्दल नंतर नुकसानीबद्दल शेतकऱ्यांनी क्लेम करून विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि साधारणली जवळपास लाखो शेतकऱ्यांचे अर्ज पात्र करण्यात आलेले आहेत आणि याच माध्यमातून बऱ्याच अग्रिम पीक विमा वाटपही झालेलं आहे. आणि कोणत्या माध्यमातून हा पीक विमा अद्याप देखील काही जिल्ह्यांना वाटप झालेला नाही आणि कोणकोणत्या विमा कंपन्याकडे अद्याप देखील ही रक्कम वाटपासंदर्भात राहिलेली आहे आणि किती रक्कम राहिलेली आहे या संदर्भात आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी व कोणत्या कंपनीकडे किती रक्कम अद्याप देखील मंजूर झालेली असून ती वाटपाची राहिलेली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी गोविंद झरे. तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल. तर मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा. तर मित्रांनो, जवळपास ही रक्कम अद्याप देखील जे अग्रिम 25% पीक विमा हा मंजूर होऊनही अद्याप देखील वितरित झालेला नाही अशा 7 कंपन्याकडे हा पीक विमा अद्याप देखील वाटप झालेला नाही आणि मंजूर होऊनही त्यामधील अर्जाची संख्या आहे 26,57,049 इतकी अर्जाची शेतकऱ्यांची संख्या आहे. या अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना वितरण झालेले आहे आणि त्यांना वितरण झालेले रुपये म्हणजेच 1339,27,00,000 रुपयांचे वितरण या 26,57,049 शेतकऱ्यांना वितरण झालेले आहे. त्याच माध्यमातून 25% अग्रिम पीक विमा च्या प्रतीक्षेत असलेले उर्वरित जे शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले असून अद्याप देखील त्यांना वितरण झालेले नाही. यांची संख्या 21,77,696 इतके शेतकरी अजूनही या 25% अग्रिम पीक विमा यांच्या प्रतीक्षेत आहेत. याच माध्यमातून जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत यांच्यासाठी 831,49,00,000 रुपयांची रक्कम वितरण होणे बाकी आहे. अद्याप देखील त्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. यामधील गेल्या काही 2 दिवसांमध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये वितरण सुरू झालेले आहे. आणि याच माध्यमातून खालील कंपन्याकडे अद्याप देखील ही रक्कम पडून आहे आणि मंजूर होऊनही या रकमेचे वितरण करणे अपेक्षित होते. अद्याप देखील त्यांच्याकडे ही रक्कम मंजूर झालेली आहे आणि त्यांच्याकडे किती रक्कम आणि कोणत्या कंपनीकडे किती रक्कम वितरण होणे बाकी आहे याबद्दल थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मध्ये खालील कंपनीकडे अग्रिम 25% पीक विमा हा वाटपासंदर्भात बाकी रक्कम आहे. त्यांच्याकडे पहिला म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे 139,15,00,000 रुपयांचे वितरण करण्याची रक्कम त्यांच्याकडे अजूनही त्यांच्याकडे थकीत आहे. त्यामध्ये नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यांचा समावेश ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यामध्ये होतो. त्यानंतर दुसरी कंपनी म्हणजे भारतीय कृषी विमा या कंपनीकडे 190,79,00,000 रुपयांची रक्कम यांच्याकडे बाकी आहे. त्यासाठी वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो. एचडीएफसी अर्गो इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे 84,49,00,000 रुपयांचे वितरण रक्कम बाकी आहे आणि त्या एचडीएफसी अर्गो इन्शुरन्स कंपनी या कंपनी अंतर्गत हिंगोली, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्यांचा समावेश एचडीएफसी अर्गो इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे होतो. चौथी कंपनी म्हणजे युनिव्हर्सल सॅम्पॉय जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही जिल्ह्यांना वाटप झालेले आहे. ती बाकी रक्कम 34,50,00,000 रुपयांची रक्कम वितरण होणे बाकी आहे. त्याच माध्यमातून पाचवी कंपनी म्हणजेच आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीमध्ये परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये 22,61,00,000 रुपयांचे वितरण होणे बाकी आहे. त्यानंतर सहावी कंपनी म्हणजे एसबीआय या कंपनीमध्ये फक्त लातूर जिल्ह्यांचा समावेश होतो. यासाठी 50,20,00,000 रुपयांचे वितरण होणं बाकी आहे. म्हणजे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपनीमध्ये नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे नांदेड वगळता बाकी सर्व जिल्ह्यांचे वितरण झालेले आहे. यामध्ये फक्त नांदेड राहिलेले आहे. त्यामध्ये वितरण 310,56,00,000 रुपयांचे वितरण होणं बाकी आहे. तर मित्रांनो, याच पद्धतीमध्ये
तर मित्रांनो 25% अग्रिम पीक विमा उर्वरित जिल्ह्यांना वेळेत दिला नाही तर त्यांना 12% व्याजदर द्यावे लागेल असा इशारा विमा कंपन्यांना राज्यांचे सचिव यांनी दिलाय। केंद्र शासनाच्या पीक विमा तरतुदीनुसार अधिसूचना दिल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत हा विमा अद्याप देखील वाटप झालेला नसेल किंवा वेळेत दिलेला नसेल तर त्यांना 12% व्याजदर द्यावा लागेल अशी तरतूद केंद्र शासनाचे जे काही नियम केंद्र सरकारच्या सूचनेमध्ये आहे आणि याच नियमांचा आधार घेऊन सचिवांनी पीक विमा कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा पत्र दिलेले आहेत। तर ही वितरण वेळेत उर्वरित जिल्ह्यांना वेळेत अग्रिम पीक विम्याची रक्कम वेळेत दिली नसेल तुम्हाला 12% व्याजदर याप्रमाणे तुम्हाला यांचा व्याजदर द्यावा लागेल। तर केंद्र शासनाच्या पीक विमा तरतुदींमध्ये अधिसूचना दिल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जर अग्रिम पीक विमा वाटप झाला नसेल तर पीक विमा कंपन्यांना 12% व्याजदराप्रमाणे उर्वरित रक्कम देणे अपेक्षित आहे अशी तरतूद या केंद्र शासनाच्या पीक विमाच्या तरतुदीमध्ये किंवा पत्रामध्ये आहे आणि त्याच नियमानुसार राज्यांचे सचिव यांनी पीक विमा कंपन्यांना याच्या पत्राद्वारे कळवलेले आहे। तर मी दिलेले आहेत याचे पालन कितपत होईल आणि 10 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर रक्कम आली नसेल तर शेतकऱ्यांना 12% व्याजदराप्रमाणे रक्कम विमा कंपन्या देतील की नाही याकडे पाहण्यासारखं आहे। तर मित्रांनो याबद्दल पीक विमा कंपन्या काय निर्णय घेतील याकडे पाहण्यासारखे आहे। तर याबद्दल जे काही अपडेट येतील ते आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात। तर अशाच माहितीसाठी नवीन अपडेटसाठी पुन्हा या चॅनलला भेट द्या माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।